Yes. हो Yes. सर. तर अडल्ट्रेशन कुठल्या कुठल्या टाइपचे अडल्ट्रेशन आहेत? मेन टाइप्स 90 11 11 00. यस. Intention, unintention, adulteration. इंटेन्शन इनइंटेन्शन नसतं, अनइंटेन्शनल. मग इंटेन्शनल अडल्ट्रेशन कसं होतं आणि अनइंटेन्शनल अडल्ट्रेशन कसं होतं? यस. इंटेन्शनल अडल्ट्रेशन म्हणजे काय? जाणून केलेलं अडल्ट्रेशन. कशासाठी? पर्पज काय असतो त्याचा? जास्त बेनिफिट व्हावा, जास्त प्रॉफिट व्हावा यासाठी केलेलं अडल्ट्रेशन, भेसळ म्हणजे इंटेन्शनल अडल्ट्रेशन. ओके. 94 18. यस. कोण आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? आणि अनइंटेन्शनल अडल्ट्रेशन म्हणजे काय? ते कशामुळे होतं? चुकून झालेलं. चुकून होतं. बर. पण कशामुळे? काय कारण असू शकतात? Similar in त्याबद्दलची morphology. माहितीच नसेल त्यामुळे. हा. बर. पुढे अजून? ऑफ नॉलेज. लॅक ऑफ नॉलेज. ओके. अजून? Similar in morphology. ओके. मॉर्फोलॉजी मीन्स? यस. स्ट्रक्चर. स्ट्रक्चर. स्ट्रक्चरल अपीअरन्स, वरचा भाग कसा दिसतोय, काय दिसतोय, साईज किती आहे. देन Lack of adulteration plans. नाही, हे चुकीचं आहे. तेच बघतोय आपण, लॅक अडल्ट्रेशनच बघतोय. तुम्ही म्हणता लॅक ऑफ अडल्ट्रेशन. केअरलेस कलेक्शन. येस. काय बोला? केअरलेस कलेक्शन. ओके, गुड. केअरलेस कलेक्शन. सिमिलर मॉर्फोलॉजिकल ड्रग. प्लांटचं ऑथेंटिकेशन नीट झालं नसल्यावर there is a lack of in authentication of plant. Then superficial part जर सिमिलर असेल तर अडल्ट्रेशन होऊ शकतं. ओके. एक्झाम्पल काय? अर्जुना बार्क किंवा अशोका बार्क हे सिमिलर इन कलर आहेत आणि स्ट्रक्चर आहेत, त्यामुळं तुमच्या समोर जरी ते बार्क्स ठेवले तरी तुम्हाला आयडेंटिफाय करायला डिफिकल्ट जाणार ते. बरोबर? बरोबर ना? येस सर. अडल्ट्रेशन इन पावडर्स. समजा 2 पावडर लिव्हची पावडर केली, हे सगळे ते वाळल्यामुळे येलोइश इन कलर दोन्ही पावडर आहेत, तर तुम्हाला डिफिकल्ट होणार आयडेंटिफाय करायला. बरोबर ना? which powder is particular plant. ओके. मग त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं या सगळ्याचं? की बाबा कुठली प्लांटची पावडर पर्टिक्युलर प्लांटचीच आहे. समजा कोरिएंडरची पावडर ही कोरिएंडरचीच आहे. अशोका अशोका बागची पावडर ही अशोका बागचीच आहे. सेन्नाची पावडर ही सेन्नाचीच आहे. कसं बघायचं? तर त्याचे इव्हॉल्युशनरी टेस्ट असतात. इव्हॉल्युशन करावं लागतं त्याचं. बरोबर ना? स्टँडर्डायझेशन करावं लागणार. बरोबर ना? मग कुठले कुठले टाइप्स आहेत ड्रग इव्हॅल्युएशनचे? तर ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन फर्स्ट टाइप, then second microscopic evaluation, then third physical evaluation,
Fourth, chemical evaluation. Fifth, analytical evaluation. And sixth, biological evaluation. Then we will see these evaluation by one. Okay. Organoleptic evaluation. Organoleptic म्हणजे काय हो? Yes. झाडांचेच पार्ट असतात ते. ऑर्गॅनोलेप्टिक ऑर्गन्स असतात. मग यामध्ये काय काय स्लाइड मध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? 4, 9, 8, 4, 2, 4, 9, 6. यस. पान, डिंक, प्रत्यय, त्याची साल, हे काय त्याचे फळ. फळ काय माहित आहे? सर लिंबोळी दिसते. हिरडा आहे, हिरडा. टर्मिनेलिया ट्युब्युला याला म्हणायचं हिरडा. हे काय? गम म्युसिलेज. ओके. हे तेज पत्ता आहे. आणि दिस वन, व्हॉट इज दिस वन? दालचिनी. यस, दालचिनी. तर ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन मध्ये काय होतं? त्याचा ग्रॉस मॉर्फोलॉजी स्टडी केला जातो. किंवा हे लीव्ज आहे, आता लीव्हचा साईज काय आहे, शेप काय आहे, हे कन्सिडर केलं जातं. ओके. देन फ्रूट आहे, तर फ्रूट कुठल्या प्रकारचं आहे, त्याच्यावर किती लाईन्स आहेत. देन गम म्युसिलेज कुठल्या प्रकारचं आहे, रेजिन आहे का ते गम, हे स्टडी केलं जातं. देन कलर मोस्ट इम्पॉर्टंट, कलर कन्सिडर केला जातो. ओडर, वास कसा येतोय, त्याचा स्मेल कसा येतो, ते कन्सिडर केलं जातं. अँड टेस्ट इज इम्पॉर्टंट इन ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन. बरोबर ना? यस. आता कन्सिडर करू आपण बार्क आहे, समजा सिंकोना बार्क असेल, खुर्ची बार्क असेल, अशोकाचं बार्क आहे. तर बार्क कुठल्या पार्टला म्हणतात हो? बार्क. यस, माहित आहे का? कुठल्या पार्टला म्हणायचं बार्क? त्या खोडावरच्या वर साईड तसं कवर असलं. हा, पण मग त्याला इंग्लिश मधनं काय म्हणतात? वूडचा लास्टचा. वूडचा कवर. हा, वूडचा लास्टचा पोर्शन कुठला? यस. प्लीज म्यूट युअर माइक. येस, वूडचा लास्टचा पार्ट कॅम्बियम असतो. आणि कॅम्बियम, हु इज दिस? इट इज डिस्टर्बिंग इन लेक्चर. वाघमारे, मिस्टर वाघमारे. यस, मिस्टर वाघमारे. Please mute your mic. Then बारचा पोर्शन कुठला असतो? तर आउटसाइड ऑफ द कॅम्बियम. आणि कॅम्बियम हा कशाचा पोर्शन आहे? वूडचा लास्टचा पोर्शन आहे. ओके, समजलं? येस सर. देन अंडरग्राउंड ऑर्गन्स काय आहेत? कुठले अंडरग्राउंड ऑर्गन्स असतात? सांगा. अंडरग्राउंड ऑर्गन्स. रूट्स. ओके. त्यानंतर फ्रूट. काय? येस, रूट्स. रायझोम्स माहित आहेत का? रूट्स, रायझोम, बर्ड्स, ट्यूमर,
रूट्स अँड रायझोम मधला फरक माहित आहे? व्हॉट इज रूट्स अँड व्हॉट इज रायझोम्स? रूट म्हणजे काय आणि रायझोम्स म्हणजे काय सांगू का मी? हो सर. रूट्स जे असतात ते ग्रॅव्हिटी टू वर्ड्स ट्रॅव्हल करतात. म्हणजे बघा समजा कशाचं मेजचं झाड आहे, मेज. ओके, मेज आहे आणि त्या मेजला रूट्स असतात, ऍडव्हान्टेजेस रूट्स ऑल्सो असतात आणि मेन रूट पण असतं, बरोबर? Yes. आणि त्याचबरोबर तुम्ही आलं घ्या, आल्याला काय असतं? रायझोम असतात. आलं असं खाली रूट सारखं खाली जात नाही, बरोबर ना? बरोबर आहे, ते सरफेसला पसरतं आडवं, बरोबर का? येस सर. हो सर. हा, मग त्याला म्हणायचं रायझोम्स. अँड रूट्स जे आहेत ते कंटिन्युअस ग्रॅव्हिटी टुवर्ड्स ट्रॅव्हल होतात. अँड रायझोम्स पासून काय होतात? बड फॉर्म होतात परत. आणि ते बड प्लांट म्हणजे लिव्हज मध्ये, स्टेम्स मध्ये कन्वर्ट होतात, बरोबर? बरोबर. हळद वगैरे कुणी लावली होती का? हळद, आलं शेतामध्ये बघितलंय? आलं बघितलंय सर. येस, ते कसं ग्रो होतं? तर त्याचा नोट्स लावावं लागतात. नोट्सला काय म्हणतो आपण? डोळे. डोळे म्हणूयात ना? हो. कोंब. हा, कोंब लावावं लागतात, मगच ते ग्रो होतं, बरोबर? हे झाला रूट्स अँड रायझोम्स मधला फरक. हे एक्झामला विचारतील, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन रूट्स अँड रायझोम्स. ओके, हॅलो. देन बल्ब्स कशाला म्हणायचं? लसूण पाहिलंय, ॲलम सटायवा. येस सर. मग ते येस सर. ॲलम सटायवम कसं येतं? उगतं बल्बच्या फॉर्म मध्ये, बरोबर ना? लसूण जमिनीमध्ये कसा फॉर्म होतो? बल्ब या रूपाने. ओके, ते एक पाकळ्या असतात बघा, पाकळ्याला कन्सिडर करायचं ऍज अ बल्ब. ओके, देन ट्युमर्स किंवा ट्युबर्स काय आहेत? शेंगदाणा ट्युमर आहे. त्यानंतर सांगा अजून एक एक्झाम्पल, रोज खातो आपण. ओनियन बल्ब आहे. बटाटा, बरोबर ना? बटाटा ट्युमर आहे. स्वीट पोटॅटो. ओके, समजले? हे सगळे कॅरेक्टर्स या ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन मध्ये कन्सिडर करतात. ओके, समजलं? येस सर. ऑल्सो कन्सिडर ऍज टेस्ट कन्सिडर केली जाते. आता कुठल्या टेस्ट असतील ड्रगला? केमिकल यूज करत नाही आपण सर, मॅडम. नॅचरल ड्रग यूज करतोय. नॅचरल ड्रगच्या कुठल्या टेस्ट असतील? स्वीटनेस. ओके, स्वीट असेल. देन सोर टेस्ट. येस, ऍस्ट्रिंजन म्हणायचं सर आपल्या भाषेत. बिटर. ओके, पंजन टेस्ट, स्पायसी असेल. चिली ड्रग आहे, माहित आहे ना? कशासाठी वापरतात चिली? तिखटपणा येण्यासाठी. नाही, ऍज पर फार्माकोलॉजिकल ऍक्शन. पेन किलर.
पेन किलर कसं येईल? तिखट खाल्ल्यावर काय पेन किलर जात? पेन किलर यूज साठी कॅप्सिन वापरतात. अरे माझ कॅप्सिकम, कॅप्सिन. कॅप्सिन, बर. कॅथरायटिक प्रॉपर्टी, जास्त तिखट खाल्ल्यावर लूज मोशन होता, बरोबर ना? Yes, sir. घरात ठेचा वगैरे जास्त खाऊ नका म्हणून सांगतात बघा. सांगतात की नाही? हो. बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी ओनली. Then microscopical evaluation. Second evaluation is microscopical evaluation. मग यातमध्ये काय केलं जातं? प्लांटचा डिटेल स्टडी केला जातो अकॉर्डिंग टू मायक्रोस्कोपी. प्लांटचं लीव्ज असेल, रूट्स असेल, बार्क असेल, वूड असेल, हे काय करतात? त्याचा टीएस ट्रान्सफर सेक्शन काढतात आणि हा ट्रान्सफर सेक्शन अंडर मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला जातो आणि त्याचे जे पार्ट्स आहेत, व्हॉट पार्ट्स प्रेझेंट इन बार्क, लीव्ज, स्टेम्स, त्याचा स्टडी केला जातो डिटेल. ओके, हे बघा नागकेसर प्लांटचं लीव्हचा टीएस आहे. ओके, हा अप्पर पार्ट आहे त्याचा, हा लोअर पार्ट आहे. फर्स्ट इमेज इज अप्पर पार्ट and last image is lower part in left hand side. कळलं का? मग त्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात मायक्रोस्कोपिकल लीव्ज मध्ये? तर अप्पर इपिडर्मिस असतो, लोअर इपिडर्मिस असतो. बघा हे UEP लिहिलंय ना, दिसते का? Yes, sir. त्याला Yes, म्हणायचं अप्पर इपिडर्मिस. देन इथं PAC आहे बघा, ते पॅलासाइड सेल्स. पॅलासाइड सेल्स कशा असतात? सिलेंड्रिकल असतात आणि एकच लेअर असते पॅलासाइड सेलची. ओके, जसे टुवर्ड्स एंडला जातील तस तशा पॅलासाइड सेलची साईज ही वाढत जाते. ओके, देन हे पीएच दिसते का लास्ट इमेज मध्ये? पीएच, यस. Yes, sir. पीएच म्हणजे काय? फ्लोएम वेसल्स. आणि एक्स आहे बघा इथं मध्ये, एक्स म्हणजे जायलम वेसल्स. ओके, हे सगळे पार्ट्स आहेत लीव्हचे. ओके, हा डिटेल स्टडी आपण मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन मध्ये करतो. ओके, तुम्हाला प्रॅक्टिकलला पण आहेत आता ड्रग्स, हे सगळं करायचंय तुम्हाला. इट्स इंटरेस्टिंग नो? Yes, sir. Or it is Yes. difficult? It is interesting or difficult? Interesting, sir. Interesting, sir. Yes. Then we will consider as a microscopical powder characteristics. आता लीव्हचा स्टडी केला, आता लीव्हची परत लीव्ह ड्राय करून पावडर मायक्रोस्कोपी म्हणजे पावडर कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे स्टडी करायचे. कुठले कुठले पार्ट असतात त्या लीव्ह मध्ये, कुठले कुठले पार्ट असतात सांगा? यस, आताच सांगितलेलं. स्टोमाटा प्रेझेंट असतो लीव्ह मध्ये, बरोबर ना? Yes. आणि स्टोमॅटा इज रिस्पॉन्सिबल फॉर Photosynthesis. रेस्पिरेशन प्रोसेस. नो, रेस्पिरेशन साठी कन्सिडर करतात ना, बरोबर आहे ना? स्टोमॅटा हा स्टोमॅटा आहे बघा, बी इमेज दिसते का? दिस इज स्टोमॅटा. This is cell and it is covered by 2 guard cells. समजतंय का? Yes, sir. Okay. Then
हा फायबर आहे, फायबर. हा लाल रेष दिसते, ही इमेज ई. यस. दिस इज एरो दिसतोय का? हो सर. Yes, sir. Yes, This sir. is fibers present in the leaves. Then in image D, it is called as, yes, starch grains. This is cork, image A. And this is trichomes. Trichomes म्हणजे काय? इमेज सी मध्ये हा लांब जो धागा दिसतोय त्याला काय म्हणायचं? ट्रायकोम्स. ट्रायकोम्स म्हणजे काय? आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं. यस. ते पानावरच एक्झाम्पल सांगितलं होतं, ऊस, ऊसाचं लिव्ज, बरं, शुगर केन लिव्ज. त्या लिव्ज वरती काय असतं? पानावरती एक लव असते, रेषा असतात. ते छोट्या छोट्या ते टोचतात बघा. यस, कळते का? हो सर. त्याला म्हणायचं ट्रायकोम्स. ओके. समजलंय मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन? Yes, sir. तर ह्या अॅनाटॉमिकल स्ट्रक्चरचा डिटेल स्टडी या मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन मध्ये केला जातो. ओके, प्लांटचा. ओके. आता सिमिलर मॉर्फॉलॉजी असलेले, समजा आता मॉर्फॉलॉजिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय होतं? फक्त वरचा अपीअरन्स काय आहे ड्रगचा, तोच फक्त स्टडी केला जातो, बरोबर. आणि मायक्रोस्कोपिकल मध्ये काय केलं जातं? त्याचं आतलं स्ट्रक्चर, अॅनाटॉमिकल ग्रास अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर सुद्धा स्टडी केलं जातं. त्यामुळे दोन लिव्ज मधला आपल्याला डिफरन्स समजून येईल, बरोबर ना? यस. आणि मग आपण म्हणू शकू की बाबा नाही नाही, हे सेनाचंच प्लांट आहे, हे सेनाचंच लिव्ज आहे, आणि हे जे आहे ते, यस, कोरिएंडरचंच लिव्ज आहे. यस. कळेल ना आपल्याला हा स्टडी केल्यावर? कळेल का नाही? हो सर. ओके, समजलंय? Yes, sir. शिरतंय म्हणजे कळतंय ना व्यवस्थित? हा सर. Yes, sir. ओके. सर, हा बोला. ही लास्ट इमेज कशाची आहे सर? F असलेली? एफ हा स्टोमॅटा आहे, हे इपिडर्मल, हा स्टोमॅटा आहे. एरो दिसतोय? हो सर. हा जो आहे हा स्टोमॅटा आहे. ओके. आणि या कडेचे जे सेल्स दिसत आहेत, हे लाइनिंग वगैरे आहेत अशा, हा सर. हे इपिडर्मल सेल्स आहेत. तर मग बी पण स्टोमॅटोच आहे ना? हा बी स्टोमॅटा आहे. फक्त तुम्हाला इमेज का दाखवली की स्टोमॅटा कसा असतो हा कळावा प्लांट मधला. ओके. आणि याचा स्क्रीनशॉट कुणीही काढू नका प्लीज. ओके. ओके. कारण हा माझा स्टडी आहे. बाबा हा स्टोमॅटा, दिस इज प्लांट स्टोमॅटा. ओके. मग अजून काय काय कन्सिडर केलं जातं मायक्रोस्कोपिक इव्हॅल्युएशन मध्ये? तर स्टोमॅटल इंडेक्स, देन स्टोमॅटल नंबर अँड व्हेन आयसोलेट नंबर. म्हणजे काय? स्टोमॅटल इंडेक्स म्हणजे, स्टोमॅटल नंबर म्हणजे काय? यस. तर पर स्क्वेअर मिलीमीटरला किती स्टोमॅटा प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं स्टोमॅटल नंबर. ओके. आता मायक्रोस्कोपी मध्ये आपण ते बघणार. मायक्रोस्कोपीला
एक अटॅच कॅमेरा असतो, त्या कॅमेराला म्हणायचं कॅमेरा लुसिडा. ओके. आणि ते प्रिझम असतं, त्या कॅमेरा लुसिडाला अटॅच प्रिझम असतोय आणि त्या प्रिझम मधून जे आपली इमेज पास होते आणि त्या कॅमेरावर बरोबर पडते आणि त्या कॅमेऱ्याच्या खाली असा एक काळा ब्लॅक पेपर असतो आणि त्या ब्लॅक पेपरवर बरोबर अशी इमेज पडते. ओके. आणि ते आपण ड्रॉ करून घेतो. दिसतंय का? यस, समजते का? बघा, हा स्टोमॅटो आहे आणि हा त्याची इमेज आहे, बरोबर. कळालं का? हा सर. आणि मग हे पर स्क्वेअर सेंटीमीटर आपण 10 सेंटीमीटरचा एक स्क्वेअर करतो आणि त्याच्यावरून 1 स्क्वेअर सेंटीमीटरला किती स्टोमॅटो असतील हे त्याचा नंबर काढतो. ओके. याच्यावरून या पेपरवरून. ओके. पर स्क्वेअर सेंटीमीटरला किती स्टोमॅटो प्रेझेंट आहेत हे याच्यावरून कळतं. ओके. समजले का? येस सर. येस सर. का परत एकदा सांगू? यस, परत एकदा सांगू का? सांगा सर. हो सर. हो सर. हो का? हे प्लांटचं स्टोमॅटो आहे. यस, हा स्टोमॅटो आहे. काय? पॅरासाइटिक स्टोमॅटो आहे. कारण का? 2 गार्ड सेल आहे. इकडे एक गार्ड सेल आहे, इकडे एक गार्ड सेल आहे. ओके. आणि हा स्टोमॅटो आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करतो आणि कॅमेरा लुसिडा एक इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्या साहाय्याने आपण त्याची इमेज जी आहे ते अशा ब्लॅक पेपरवर पाडतो, म्हणजे रिफ्लेक्शन करतो आणि ती रिफ्लेक्ट केलेली इमेज जी आहे ते पेन्सिलने ड्रॉ अप करतो. ओके. आणि पेन्सिलने ड्रॉ केली की वी विल कन्सिडर हिअर 10 सेंटीमीटर. त्यावरून आपण 1 सेंटीमीटरला किती स्टोमॅटो आपले प्रेझेंट आहेत स्क्वेअर सेंटीमीटरला ते काढतो. ओके. समजलंय? हो सर. मग आता स्टोमॅटो नंबर वरून पण कळेल की बाबा सेन्ना प्लांट मध्ये समजा 10 स्टोमॅटो आहेत पर स्क्वेअर सेंटीमीटरला आणि कोरॅन्डर लिव्स मध्ये 3 स्टोमॅटो आहेत पर स्क्वेअर सेंटीमीटर. मग याच्यावरून आपण काढू शकतो की बाबा दिस प्लांट इज नॉट सेन्ना अँड दिस प्लांट इज नॉट कोरिएंडर. बरोबर ना? मग स्टँडर्डायझेशन होईल हे एक्झामिन केल्यावर. बरोबर. मग आपण ओळखू शकू की बाबा हे जे लिव्स आहे ते सेन्नाचं लिव्स आहे आणि हे जे लिव्स आहे ते कोरिएंडरचं लिव्स आहे. ओके. Who is this? वाघमारे. I am putting your absentee for this lecture. Yes, Wagmare. Mr. Wagmare. Yes, Mr. Wagmare. Any problem? Other students, problem काय आहे काय? नो सर. लेक्चर बोर होतंय का? नाही होत सर बोल. ओके.
देन आता वेन टर्मिनेशन नंबर कसे करायचं. आता हे प्लांट हे लिव्ज आहे बघा, लिव्ज कन्सिडर करा. ओके, हे लिव्ज दिसतंय, हे पान दिसतंय का. हो Yes, सर. या पानला एक मुख्य वेन आहे जी स्ट्रेट आहे. येस और नो. yes, sir. Yes, sir. आणि परत त्याला सब वेन्स तयार झालेत, दिसतात का. हो सर. Yes, sir. मग याला काय म्हणायचं, सब वेन्सला काय म्हणायचं, दिस इज प्रायमरी टर्मिनेशन ऑफ वेन. ओके, हे प्रायमरी पहिली टर्मिनेशन झाली बरोबर, दुसरी वेन निघाले बरोबर ना. मग त्याला म्हणायचं काय, प्रायमरी टर्मिनेशन ऑफ वेन. ओके, देन दिस इज सेकंड पॉइंट. या सेकंड पॉइंट पासून अजून 2 वेन्स निघाल्या. ओके, दिस इज सेकंडरी टर्मिनेशन ऑफ वेन. असं आता स्टोमॅटल इंडेक्स मध्ये काय केलं आपण, पर स्क्वेअर सेंटीमीटरला किती स्टोमॅट आहेत हे पाहिलं. मग तसंच आता इथं काय बघणार आपण, पर स्क्वेअर मिलीमीटरला किती वेन टर्मिनेट झाल्या हे पाहणार बरोबर. येस, Yes, sir. कळालं का. हो सर. हा सगळा डिटेल स्टडी आपण मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन मध्ये करणार. समजलंय. येस, मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन समजलं का. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. पुढे जायचं. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Then physical evaluation. Third evaluation is physical evaluation of crude drugs. मग फिजिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय येईल सांगा बरं. फिजिकल इव्हॅल्युएशन, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक एखाद्या कंपाऊंडचे काय असू शकतात. मेल्टिंग पॉइंट, एक्झाम्पल हे मेल्टिंग पॉइंट सांगितलं. अजून काय असू शकेल. Temperature, boiling point. येस, टेम्परेचर, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कंपाऊंड. जर आपला कंपाऊंड सोल्युशन फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये, तर आपण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेक करणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करणार, विस्कोसिटी काय आहे त्याची ते चेक करणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाले का तुम्हाला 11-12. Yes, sir. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विस्कोसिटी Yes, sir. Yes, sir. झाले. म्हणजे माहित आहेत कन्सेप्ट, व्हॉट इज द विस्कोसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वगैरे माहित आहेत ना. Yes, sir. ओके, विस्कोसिटी काय मेजर करतो आपण, त्याचे घन. घनता, स्प्रेडेबिलिटी, की आपलं लिक्विड जे सोल्युशन आहे ते किती स्प्रेड होत आहे, फ्लोएबिलिटी किती फ्लो होऊ शकतंय, ते विस्कोसिटी ने मेजर करतात. विस्कोसिटी मेजर करायला विस्कोमीटर्स असतात स्लॅब मध्ये. ते मला एकाचं नाव माहित आहे, ब्रुकफिल्ड विस्कोमीटर. एक्झाम्पल सांगतोय. ओके, तर अजून फिजिकल इव्हॅल्युएशन मध्ये काय काय कन्सिडर करतात, तर फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर किती आहे आपल्या प्लांट मध्ये. फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर मीन्स, यस तुम्हाला काय माहित आहे फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर, जे प्लांटचा पार्ट नाहीये पण ऑर्गॅनिक आहे असं.
फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स, आपल्या प्लांटवर इन्सेक्ट्स असतात बरोबर ना, इन्सेक्ट्स असतात, मोल्ड्स हा, असतात, कीटक असतात, मुंग्या असतात, अजून काय आळी, आळी म्हणू आपण, आळी असते बरोबर ना, हे सगळे ऑर्गॅनिकच आहेत. बरोबर आहे. मग हे कॅल्क्युलेट कसं करायचं आपण, तर कॅल्क्युलेट कसं करायचं बघा, 25 ग्रॅम ते 100 ग्रॅम आपण पावडर घ्यायची प्लांट. ओके, आणि आत त्याचा 3 लेअर स्प्रेड करायचा पेपरवरती, आणि फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर पिकअप करायचे. समजा इन्सेक्ट गावले असतील, तुम्हाला मुंग्या गावल्या असतील, अजून अजून कुठले आळी वगैरे काय अजून कुठले इन्सेक्ट असतील, ते सगळे गोळा करायचे. ओके, आणि त्याचे अमाऊंट चेक करायचे, किती वेळ झाले. समजा 25 ग्रॅम मध्ये 1 ग्रॅम तुमचा फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर निघाला, मग त्याची पर्सेंटेज प्युरिटी करायची. ओके, आणि समजा तुमचा ड्रग कंटामिनेटेड आहे. कंटामिनेटेड म्हणजे काय? यस, बंदिस्त. कंटामिनेटेड म्हणजे अदर्स जे कॅरेक्टर्स आहेत, अदर जे पार्ट्स आहेत, ते पार्ट्स किंवा जे तुम्हाला लागणार नसलेले पार्ट, फार त्याचा काही उपयोगच नाही, असे पार्ट जे आहेत ते त्या पावडर मध्ये किंवा तुमच्या चूर्ण मध्ये असतील. ओके, मग त्याचे ते कंटामिनेशन प्रिव्हेंट करायचं असेल तर त्या काय यूज करायचं, स्टरलायझेशन करायचं त्या ड्रगला. स्टरलायझेशन केल्यावर काय होईल, समजा काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत तुमच्याकडे, तर मग ते बॅक्टेरिया घालवणार कसे. आता तुम्ही कोविड मध्ये सॅनिटायझर वापरलं बरोबर, येस, का वापरलं सॅनिटायझर? दे किल्स बॅक्टेरिया. बॅक्टेरिया किल ओके, करण्यासाठी. म्हणजे इट इज प्रोसेस ऑफ स्टरलायझेशन. स्टरलायझेशन म्हणजे काय, पूर्णपणे जे आपलं कॅरेक्टर आहे, कुठलं आपण यूज करतोय ते फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असलं पाहिजे किंवा फ्री फ्रॉम बॅक्टेरियाज असलं पाहिजे. ओके, त्यामुळे कुठली प्रोसेस करतो आपण, स्टरलायझेशनची. ओके, मग आता स्टरलायझेशन पण अनेक प्रकारचे, स्टीम स्टरलायझेशन आहे, हॉट एअर इव्हॅपोरेशन स्टरलायझेशन आहे, लिक्विड स्टरलायझेशन आहे. ओके, मग आपण समजा पावडर घेतली तर आपण स्टरलायझेशन कसं करणार पावडरचं, कसं करणार, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून. वॉटर, मग कन्स्टिट्युएंट त्यातले केमिकल कन्स्टिट्युएंट वॉटर मध्ये पण डिझॉल्व्ह होतील ना. हॉट एअर ओव्हन, बरोबर ना, हॉट एअर ओव्हन मध्ये त्याचं टेम्परेचर वाढवलं, हॉट एअर ओव्हनचं टेम्परेचर वाढवलं, पर्टिक्युलर समजा 110 डिग्री सेल्सिअस केलं, ते पर्टिक्युलर 20 मिनिट्स, त्याचा टाइम ठरलेला असेल, 20 मिनिट्स 30 मिनिट्स अशा टेम्परेचरला ठेवायचं. मग काय होईल, बॅक्टेरिया किल होईल ना. बॅक्टेरिया असेल, फंगाय असेल, तुमचे माउल्स असतील. ओके, ते डेथ होतील या टेम्परेचरला, बरोबर. बॅक्टेरियाची डेथ होईल ना. येस ऑर नो. येस सर. सो कंटामिनेशन आवर इज abolished. ओके, मग सर बॅक्टेरिया जर मेले. येस बोला. सर, माझं बॅटरी पर्सेंटेज 3 आहे, कधी पण स्विच ऑफ होऊ शकते. ओके ओके, व्हॉट इज युअर नंबर? 23. 23. ओके, व्हॉट इज युअर नेम? स्वप्नील जमादार.
ओके. मग स्टरलायझेशन झालं, मग तुमचे सगळे बॅक्टेरिया जे प्रेझेंट आहेत प्लांट मधले ते डेड झाले, तर मग काय होईल? आवर मटेरियल इज फ्री फ्रॉम बॅक्टेरिया, बरोबर ना? and our aim is sterilized, we will get sterilized crude drug, okay, which is free from bacteria. समजलं? yes, समजते का? quite difficult जाते का? yes, बोला. बोला. थांबायचं का? उद्या कंटिन्यू करायचं का? Yes, sir. Yes, sir. ओके. हे जे स्टोमॅटल इंडेक्स लिहून घ्या. स्टोमॅटल इंडेक्स कसं? स्टोमॅटल इंडेक्स वेन आयसोलेट नंबर, वेन टर्मिनेशन नंबर लिहिले का? यस. याचे व्हिडिओ बघा कसं करतात ते प्रॅक्टिकल. सर तुम्ही पॉइंट शिकवताय का न्यू चॅप्टर? अरे बापरे, हा पॉइंटच आहे मॅडम. क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूड ड्रग्स मधला हा थर्ड पॉइंट आहे. आपलं इव्हॅल्युएशन चालेल. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? ड्रगचं स्टँडर्डायझेशन कसं करायचं, ओके, त्यातली भेसळ कशी कमी करायची आणि त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, ओके. मग त्यामध्ये प्रकार आहेत इव्हॅल्युएशन मध्ये. कसले प्रकार आहेत तर मी तुम्हाला हे सांगितलंय बघा. ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन, मायक्रोस्कोपिकल इव्हॅल्युएशन, फिजिकल इव्हॅल्युएशन, केमिकल इव्हॅल्युएशन, अनालिटिकल इव्हॅल्युएशन अँड बायोलॉजिकल इव्हॅल्युएशन. हे प्रकार आहेत कशाला? स्टँडर्ड ड्रगचं आपलं स्टँडर्डायझेशन करायला, ओके. त्यातलं अडल्ट्रेशन कमी करण्यासाठी किंवा आयडेंटिफाय करण्यासाठी. कशासाठी? तर आपल्याला प्युअर ड्रग मिळाला पाहिजे, ओके. आणि जर प्युअर ड्रग असेल तरच आपल्याला जी पाहिजे ती ऍक्टिव्हिटी आहे ते मिळणार, ओके. समजलं का? येस सर. हा पॉइंट आहे मॅडम, फिजिकल इव्हॅल्युएशन. कुठल्या चॅप्टर मधला, कुठल्या पॉइंट मधला? तर ड्रगचं स्टँडर्डायझेशन किंवा इव्हॅल्युएशन कसं करायचं. आणि हा ड्रग मेथड ऑफ ड्रग इव्हॅल्युएशन हा कुठला पॉइंट आहे? तर क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूड ड्रग्स या चॅप्टर मधला. समजलं? येस सर. लॉट्स ऑफ कन्फ्युजन दिसते तुमच्याकडे. नवीन सब्जेक्ट आहे त्यामुळे जरा कन्फ्युजन होत. यस, बोला मॅडम. प्रेझेंटी द्या.